जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस. मराठा आणि कुणबी एकच असल्याचा जी.आर. काढल्याशिवाय मुंबई सोडणार नसल्याचं जरांगेंनी स्पष्ट केलंय. त्यामुळे सरकारसमोर पेच निर्माण झालाय. त्यातून मार्ग काढण्यासाठी सरकार दरबारी बैठकांचं सत्र सुरू आहे. मराठा आरक्षणासाठी नवीन जी.आर. काढण्याचा सरकारचा विचार आहे. याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया. मराठा आणि कुणबी हे फायनली मराठा आणि कुणबी एकच आहे असं जाहीर केल्याशिवाय हलणार नसल्याची भूमिका मनोज जरांगे पाटलांनी घेतली आहे. आझाद मैदानात ठाण मांडलेल्या जरांगेंच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सरकारची धावाधाव सुरू झाली आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, आरक्षण उपसमिती अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांच्यात वर्षावर बैठक पार पडली आहे. त्यात सरकारने आंदोलनाची कोंडी फोडण्यासाठी काही रणनीती आखल्याचं बोललं जात आहे. सरकार लवकरच नवा जी.आर. काढण्याच्या तयारीत असल्याचं समजतंय. गावातील नातेवाईक किंवा कुणबी प्रमाणपत्र धारकांच्या प्रतिज्ञापत्रावर आरक्षणाचा विचार आहे. गाव पातळीवर छाननी समिती, कुणबी नोंदी पडताळणीसाठी तालुका ग्रामपंचायत स्तरावर नवीन छाननी समिती असेल. सरकारच्या या प्रस्तावाला महाधिवक्त्यांनी मान्यता दिल्यावर जरांगे पाटलांना अंतिम मसुदा दाखवण्यात येणार आहे आणि त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. विखे पाटील साहेबांनी सांगितलं की तुमचं काही शिष्टमंडळ असेल, चर्चा करणारे लोक असेल, चर्चा करायची कोणाशी? माईकवर चर्चा करा, अशी चर्चा होते का मला सांगा. तरी आम्ही आपलं त्यांच्याकडनं काही आलं तर आम्ही त्याच्यावर प्रयत्न करतो. त्यांनी एक निवेदन दिलंय, त्या निवेदनातनं काय मार्ग निघू शकतो ते आम्ही बघतो. कारण शेवटी सरकारला त्या ठिकाणी कुठली आडमुठेपणाची भूमिका घेता येत नाही. सरकार कधीही कुठला इगो धरत नाही. त्याच्यामुळे त्यातनंही जो काही मार्ग काढता येईल तो काढतोय. जर चर्चेला कोणी समोर आलं तर लवकर येईल. हैदराबाद गॅझेटबाबत काय करता येईल का या मुद्द्यावरही सरकार चर्चा करते. हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीबद्दल आपल्याला काय करता येईल, सध्याच्या कायद्याच्या चौकटीत राहून शेवटी आंदोलक जे आहेत त्यांना आपण ज्यावेळी काही सरकार म्हणून भूमिका मांडू, शेवटी ती न्यायालयातही टिकली पाहिजे. आता ज्यांनी त्याच्यामध्ये उच्च न्यायालयाने काय ऑब्झर्वेशन्स दिलेत, काय निर्देश दिलेत ते सगळं पाहिल्याच्या नंतर आणि मग आमची परत आता एक बैठक होईल ॲडव्होकेट जनरल बरोबर आणि त्या जो मसुदा मी जो तयार केलेला आहे प्रारूप त्याला अंतिम स्वरूप देता येईल. ज्या हैदराबाद गॅझेटचा वारंवार उल्लेख होतो ते हैदराबाद गॅझेट काय आहे ते पाहूया. 1918 मध्ये तत्कालीन हैदराबादच्या निजाम सरकारने जारी केलेला आदेश आहे. संस्थानात बहुसंख्य असलेल्या मराठा समाजाची नोकऱ्यांमध्ये उपेक्षा होत होती. निजाम सरकारच्या संस्थानातल्या मराठ्यांना सरकारी नोकऱ्या, शिक्षणामध्ये आरक्षणाचा निर्णय झालाय. हा निर्णय अधिकृत गॅझेटद्वारे नोंदवण्यात आलाय म्हणून त्याला हैदराबाद गॅझेट म्हटलं जातं. मराठा आरक्षणाच्या मागणीत ऐतिहासिक पुरावा म्हणून गॅझेट दाखवलं जातो. मराठा समाज आधीपासूनच मागास आहे असा शासकीय कागदपत्रांमध्ये नोंदीचा पुरावा मानला जातो. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आरक्षणाच्या अध्यादेशाची प्रत जरांगेंना नवी मुंबईत देण्यात आली होती. त्याची अंमलबजावणी झाली नसल्यानं जरांगेंनी 1.5 वर्षांनंतर थेट मुंबईकडे कूच केली. आता सरकारचा नवा तोडगा जरांगेंना मान्य होणार का हे पाहणं महत्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.